आई वडिलांच्या चेहऱ्यावरील तो आनंद की माझ्या घरी लक्ष्मी आली, अनुभव. आई आईची अनुभूती, आईची करुणा, माया, त्या आईचं गोंजारणं, आईचं वारंवार प्रेम करणं, प्रत्येक चुकीला पाठीमागे घालणं, त्या आईविषयी आनंद व्यक्त करणं. आई माझी प्रेमळ सद्भावना. आई आहे तर मी आहे. एक द्विगुणित आईला घट्ट मिठी मारा, तो अनुभव घ्या. आई, माझी आई, माझी प्रेरणा देणारी आई, माझ्या झालेल्या चुकीला सतत पाठीमागे करणारी माझी आई. आज आईमुळे मी इथे. आई आयुष्यभर जिची मी आता इथून पुढे सेवा करेन, तिचा आनंद द्विगुणित करण्याचा मी आजपासून संकल्प घेतो. आईनंतर वडील, ज्यांनी फाटके बनेन का असुना, चप्पल फाटली पण स्वतः न घेतलं मला दिली, माझे वडील. कठोर भावना असूनही माझी छकुली, माझी मुलगी घरी आली, त्यांना आनंद द्विगुणित होतो. आज त्या वडिलांसाठी द्विगुणी भावाने मी आनंद व्यक्त करते. बाबा, तुम्हाला कधी मी बोलू शकली नाही, पण सगळ्यात जास्त जर कोणाला प्रेम आणि गुलजार जर करत असेल तर मी बाबा तुम्हाला घट्ट मिठी मारा, वडिलांना. आणि त्यांनी केलेल्या कृपादृष्टीसाठी आज त्यांना मनापासून धन्यवाद. बाप हा शब्द आपण उच्चारताना सहज 2 अक्षरी शब्द आहे, पण मरेपर्यंत त्यांचं पान मी फेडू शकणार नाही. त्यांच्या सत्कर्माने मिळणाऱ्या एनर्जीतून मी एक बाप जाणवण्याचा प्रयत्न करतो. आज घट्ट मिठी मारा आणि धन्यवाद म्हणा, त्या 2 शब्द असणाऱ्या पण अविरत असणाऱ्या त्या बापाला. संस्कार देणारे आई वडील यांचे आदर्श, करुणाभाव जर आज माझ्या मनात असेल तर मी कधी चुकणार नाही हा संकल्प घेऊन आज आपण इथून जाणार आहोत. आई वडिलांच्या आशीर्वादाने आज मी या शाळेतून जे काही मिळवेल ते घेऊन जाईल आणि एक आनंद व्यक्त करेल. मी सगळ्यात उत्कृष्ट आणि सक्सेसफुल स्त्री बनण्याचा संकल्प आज माझ्या मनात आहे. आता फ्युचर ओरिएंटेड थोडा विचार करूया. मी सक्सेसफुल एक महिला बनलेली आहे, मला मोठा एक जॉब मिळालेला आहे, माझ्या आई वडिलांना तो आनंद झालेला आहे आणि या आनंदातच मी एकरूप झालेली आहे. कोणाविषयी क्लेश भावना असेल, दुःख देणाऱ्या भावना असेल ते मी आज इथेच विसरून जाणार आहे आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने मी सक्सेसफुल स्त्री बनण्याचा संकल्प घेते. मनातील हे विचार संकल्प घेऊनच नवीन उमेदीने आजपासून मी नवीन जगणार आणि उमेद हे वाढवत जाणार. डोळ्यासमोर तो क्षण आणा की मी सक्सेसफुल झालेली आहे, आनंदित आहे, सर्वांना घेऊन चालणारी आहे. आठवा तो क्षण आणि
स्मित हास्य करण्याचा प्रयत्न करा की आज त्या क्षणात मी जगते आहे, आनंदी आहे, मी आनंदी आहे, मी सगळ्यांचे ऋण फेडलेले आहे, मी आज आनंदी महिला आहे. तर या आनंदाला द्विगुणित करण्यासाठी आपण स्वतःविषयी आनंदाचे जितके भावना असेल तेवढा विचार करूया. आनंदाचे क्षण आठवा. डोळे बंद असले पाहिजे. आनंदाचा क्षण अनुभवासाठी हा सायलन्स आहे. आनंद, मी इथून काहीतरी आनंद घेऊन जाणार आहे. इट इज माय गिफ्ट. अनुभवा तो आनंद. आनंदाचा आपण आता जल्लोष करणार आहोत. मी माझ्या मनातील व्यक्त भावना केलेल्या आहे आणि आता आनंद स्वतःसाठी जे मी जगते आहे ते अजून जगणार आणि एक अभिमानाने सांगणार की मी यांच्यामध्ये. डोळे बंद. स्वतःसाठी आनंद व्यक्त करण्यासाठी आपण हा जो म्युझिक लावला याच्यासोबत टाळ्या वाजवणार आहे. स्वतःसाठी आनंद व्यक्त करा. दोन्ही हात वरती करायचे. वरती करा, वरती करा, वरती करा, वरती करा. हे स्वतःसाठी आनंद आहे. डावीकडे हात घ्या. उजवीकडे करा. रिपीटेड. कारण तुम्ही ते आनंदाचा फ्लो आता इथून समोर मिळवणार आहे. हात दोन्ही हात वरती. डोळे हळूहळूपणे उघडा. सगळ्यांनी डोळे हळूहळूपणे उघडा. तो आनंद बघा. सगळ्यांचा आनंद बघा. तुमच्या आजूबाजूने बघा. तुमची एक मैत्रीण असेल ती पण आनंदात आता खेळते. फील करा ते एनर्जी, ते पॉझिटिव्हिटी, ते हवा आजूबाजूची. मागे जास्त आनंद दिसतोय, समोरचा कमी पडतोय. यू हॅव टू फ्लो. जे फील केलं ते करा याच्यातून व्यक्त. स्वतःसाठी टाळ्या वाजवा. स्वतःसाठी, शिक्षकांसाठी, आईवडिलांसाठी, देशासाठी, जिल्ह्यासाठी, आपल्या स्वतःसाठी टाळ्या अंतिम झालं पाहिजे. पोचलं पाहिजे रक्तदानपर्यंत. आनंद हा द्विगुणित म्हणजे असं वाटलं की आपण पहिले काही करू शकत नाही, पण तुम्ही जे सांगितलं की आपल्या आईबाबाला डोळ्यासमोर आणा, तुम्ही यशस्वी झाले आहे, तर ते एकदम डोळ्यासमोर आलं तर एकदम अश्रू येऊन गेले. तुम्ही जे बोललं ना, तर म्हणजे कसे अश्रू आले, कसं काय वाटलं काही समजलंच नाही. आणि सर तुम्ही हे व्याख्यान दिलं, इतकं छान वाटलं. थँक्यू. तुम्ही आमचं नाव आणि गाव कोणतं गाव? माझे नाव त्रिवेणी अमरदेव झाडे. हां बोल. माझे गाव लोणी. तुम्ही जे सांगितलं
ते छान वाटलं. जे डोळे बंद करून जे ॲक्टिव्हिटी घेतली त्याच्यानंतर खूप छान वाटलं. आणि ते आई बाबाला समोर आणा वगैरे हा बोल छान बोल. वाटलं. मला असं वाटलं होतं की व्याख्यान आहे, बोर होईल, पण बोर नाही झालं. पूर्ण इमॅजिन, तुम्ही जे जे इमॅजिन करायला सांगितलं ते दिसलं. पुढे मम्मी दिसली, पप्पा दिसले आणि मी डॉक्टर बनली आहे आणि म्हणजे माझी फॅमिली खूप खुश आहे आणि थोडं मला इमोशनल पण झाली आणि आनंद वाटत आहे. आणि डॉक्टर नाही बनली तर काही विचारायला? डॉक्टर बनली आणि मी मला ज्याच्यासाठी म्हणजे डॉक्टर बनायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे म्हणून. जे आता म्हणजे असं आपण न्यूज वगैरे ऐकतो ना की म्हणजे गरीब लोकांना हे नाही मिळालं, बरोबर उपचार नाही मिळाले, त्याच्यासाठी मला असं वाटतं की मी डॉक्टर बनणार. ते मी बनते आणि मी सगळ्यांना सेवा देत आहे असं दिसलं आणि मला इमोशनल पण झाली आणि आता खूप रिलॅक्स वाटत आहे आणि कॉन्फिडन्स मिळाला. गुड. आता परवा एमएनएमचा पेपर मी पास होणार आहे. हॅलो, माझं नाव वंशिका ढोके आहे. जे सर तुम्ही सांगितलं की जे तुम्हाला बनायचं असेल ते तुम्ही बना. सर मी पण इमॅजिन केलं डोळे बंद करून जे आई वडील आपल्यासाठी इतकं मेहनत घेते, स्वतःसाठी काही करत नाही पण आपल्यासाठी करते आणि जे त्यांचं स्वप्न असते की आपण काही बनून त्यांचं नाव रोशन करावं. तर सर मी माझ्या मनात सिद्ध केलं की मला जे बनायचंय मी ते करून दाखवणार आणि माझ्या आई वडिलांचं आणि माझ्या फॅमिलीचं मी नाव त्यांचं उत्कृष्ट करणार आणि त्यांना गर्व होऊ देणार. बस, थँक्यू. आता माझ्या फ्रेंड्सनी तर एवढं काही एक्सप्लेन केलंच आहे तर मला नाही वाटत की मला काही एक्सप्लेन करावं लागेल. पण ना खरंच म्हणजे मला जे वाटत नव्हतं ते आता असं वाटत आहे की खरंच सगळे करू शकते काही ना काही. असं इथं कोणीच असं मागं नाही आहे, सगळे काही ना काही करू शकते. आणि मला वाटत होतं की मी काहीच नाही करू शकत, म्हणजे वाटत होतं, थोडं वाटत होतं की आता 10th आहे, आणखी फक्त 2 months राहिले आहे बोर्ड एक्झामसाठी, तर थोडी भीती वाटत होती. पण आता असं वाटतं की आपण डबल कमबॅक करू शकतो, आपण करू शकतो. 18च्या वर जाण्यासाठी आता पण प्रयत्न करू शकतो आणि जाऊ पण शकतो. आणि ते मम्मी पप्पा आत्मविश्वास वाढला तुझा, ते सांग. मी इमॅजिन केलं ते सगळं मला असं दिसत नाही, पण जे आता मी ते डोळे बंद करून जे स्वप्न बघितलं की नाही मी करू शकते आणि ते मला स्वतःसाठीच नाही तर पूर्ण समाजासाठी जे माझ्याकडून होणार ते मी करणार. आणि असं नाही की म्हणजे मी जर काहीतरी बनली तर आई वडिलांसाठी या स्वतःसाठी बनली असं काही नाही आहे. मी सर्वांसाठी बनली, म्हणजे की मी जे माझ्याकडून काही कर्तव्य होणार मी ते सर्वांसाठी करणार. जसे सर तुम्ही शिकले तर ते तुम्ही सर्वांना दाखवत आहे की नाही मी हे करू शकते, तसं मला पण असं वाटते की नाही मी थोडंसं तरी काय करीन पण चांगलं करीन आणि दुसऱ्यांसाठी करीन आणि आई वडिलांसाठी पण करेन सर. आणि व्याख्यान होतं, खूप छान झालं. बोर वाटत होतं, म्हणजे असं वाटलं की बोर होणार का, पण आता नाही, असं एकदम रिलॅक्स झालोय आपण. तर मला सांगण्याचं तात्पर्य असं की मला सगळेजण म्हणतात तुझी हाईट खूप छान आहे, तू ते लॉ वगैरे करू नको, तू पोलीसची भरती दे आणि पोलीस पण जेव्हा सरांनी सांगितलं की आपल्या आईचा हसरा चेहरा बघा, तुम्हाला जीवनामध्ये काय करायचं आहे ते बघा, तर सगळ्यात पहिले जेव्हा मी आले तेव्हा जेव्हा लॉ झाला, माझं सगळं काही झालं, मला वकीलची डिग्री मिळाली, तेव्हा जेव्हा ते आई बाबांचे जे हसरे चेहरे होते ना ते बघून खूप छान वाटलं. की असं वाटलं की नाही, लोक मला म्हणत होते ना हे नको करू, तुला हे करून जास्त फायदा नाही आहे, तू लवकर नाही लागशील, खूप कष्ट करायला लागते, पण मला असं वाटलं ते बघून की नाही, काहीतरी कमी वयात मी लोकांना सांगितलं की नाही, हे मी मनामध्ये फक्त केलं होतं आणि हेच मी करून दाखवलं आणि हेच मला वाटतं की मी हे करून दाखवणार. थँक्यू सर, तुमच्याकडे खूप जास्त कॉन्फिडन्स आला. आपल्याला व्याख्यान दिलंय त्यामुळे माझ्या मनामध्ये काही वेगळीच ऊर्जा निर्माण झाली असं म्हणू शकतो आपण. जसं आता सरांनी आपल्याला डोळे बंद करायला म्हटलं आणि ते सगळे विचार आपल्या समोर जे आलेत आपल्या आई वडिलांबरोबर, म्हणजे आई वडिलांबरोबर आपण जे
एक्सपिरियन्सेस घेतलेले आहेत. हॅपीनेस, काही दुःखाचे होते, काही सुखाचे होते, ते सगळे माझ्या डोळ्यासमोर आलेत. पण माझ्या डोळ्यासमोर एक अजून अशी गोष्ट आली की मी मोठी झालेली होती, पण मी इंडियामध्ये नव्हती. तेव्हा मी USA ला होती आणि मी तिथे एक जॉब करत होती किंवा काही पण जे मला करायचं, जसं आता मला जज व्हायचं आहे किंवा मला जे पण काही हॉबी आहे, जसं मला म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे, तर मी ते गोष्टी पण तिथे सुरू ठेवत आहे USA मध्ये. पण मी ॲटलिस्ट दर महिन्याला आईला USA मधून इंडियामध्ये 3 ते 4 लाख तरी पैसे देत आहे. असं मला माझ्या डोळ्यासमोर दिसलं की मी स्वतः कमवलेले पैसे माझ्या आईला देत आहे. कारण आता म्हणजे माझी आई सिंगल मदर आहे. म्हणजे हे सांगायचं माझं तात्पर्य नव्हतं, पण आई सिंगल मदर आहे आणि आई माझ्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहे. तर त्यासाठी मी पण आईला काही करून दाखवायला पाहिजे, ही माझ्यामध्ये एक मोटिवेशन क्रिएट झालेली आहे. आणि मला वाटते की हे जे काही मी आता बघितलं, माझ्या डोळ्यासमोर जे इमॅजिन झालेलं आहे, ते मी भविष्यामध्ये पूर्ण करूनच राहणार. थँक्यू सर. बघा, एकीचं बघू सगळं उठतंय, असं कॉन्फिडन्स हा राहायला पाहिजे. हेच माझ्या प्रोग्रामचं काय मेन फलित. फळ ज्याला म्हणते. माझं नाव प्राची. आज जे सर तुम्ही घेतलं, मला वाटलं की खूप बोर होणार, तर मला खूपच मजा आली. तुम्ही जे डोळे बंद करून सांगितलं ते मला आवडलं. तुला काय फील झालं? मला खूप छान वाटलं. तुला काही फ्युचर बनावं वाट- मध्ये जे हा. बनायचं आहे, एक स्त्री म्हणून काय वाटलं? मला फ्युचर मध्ये जे बनायचं आहे ते मला अनुभवलं. अरे वा. आणखी मी विचार केला की मला फ्युचर मध्ये डॉक्टर बनायचं आहे. थँक्यू. अजून कोण तुझी मागे? ती ओके, माझ्याजवळच असते लहानपणापासून. पण मी तिला नेहमी सांगते की चांगलं शिका आणि काही बना. तुमचे आई वडील खेड्यातले आहेत, शेतीत काम करतात, तर तुम्ही शिका. आणि मी त्यांच्यावर रागावते पण. आणि माझं म्हणणं एकच आहे का चांगले शिकून हे काहीतरी बनले पाहिजे आणि त्यांच्या आई वडिलांना त्यांनी मदत केली पाहिजे, कारण त्यांचे आई वडील शेतीमध्ये काम करतात. मला सरांचं ऐकून खूप छान वाटलं आणि पटलं पण त्यांचं म्हणणं. धन्यवाद. I am the